श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे मोहिनी एकादशी. एकादशी व्रत नाही जमलं तरी या काही गोष्टी आहेत त्या चुकूनही करू नका. त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मी सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखतात. या एकादशीचं व्रत केल्यास विशेष असं फलदायी ठरतं. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखतात. त्याच दिवशी काही उपाय केल्यानं भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देखील शुभ फळ मिळते अशी देखील मान्यता आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास भक्तांना पापापासून मुक्ती मिळते. तसेच अशी काही कामे आहेत जी टाळली पाहिजेत. ज्या अशा काही गोष्टी आहेत त्या आपण चुकूनही करता कामा नये. या गोष्टी केल्याने भगवान विष्णू नाराज होऊ शकतात. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तर या दिवशी भात खाऊ नये. असं केल्यास पुढील जन्मात सरपटणारे प्राणी म्हणून जन्माला याल अशी देखील मान्यता आहे. तसेच एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणासाठी अपशब्द वापरू नये. तसेच कोणावरही कोणत्याही प्रकारे रागवू नये. मन शांत ठेवण्यासाठी या दिवशी काही आध्यात्मिक पुस्तकं नक्कीच वाचावी. त्याचबरोबर या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार देखील वर्ज्य करावा. जर तुम्ही या दिवशी या गोष्टींचं सेवन केलं तर भगवान विष्णू नाराज होऊ शकतात. तसेच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर चुकूनही मोठ्यांचा अपमान करू नका. तसेच या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी आध्यात्मिक पुस्तकं नक्की वाचा. मन एकाग्र करण्यासाठी असं काही काम करा की ज्यात तुमचं मन रमेल. तुमच्या आवडीचं काहीतरी काम नक्की करा. तसेच मोहिनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहणार नाही. तसेच पैशाची चणचण तुम्हाला कधीही भासणार नाही. एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास माणसाची पापेही नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. तसेच या मोहिनी एकादशीला काही मंत्र आहे. या मंत्राचा जप नक्की करा. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी या मंत्राचा जप नक्की करा. जेवढा जमेल तेवढा करण्याचा प्रयत्न नक्की करा. मंत्र जप केल्याने मानसिक शांती मिळते. तर तो मंत्र असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि. ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि. या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा जप करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.